नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता प्रिया सगळेजण जेवण करायला बसलेले असतात। तर त्या ठिकाणी प्रिया येते आणि म्हणते, हे काय बनवलं आहे, मला अजिबात जेवण करायचं नाही आहे, काही काय भाज्या बनवतात तुम्ही। तेव्हा आता पूर्णाई म्हणते, अगं भाजी आहे बाळा, असं अन्नाला नाव ठेवू नये। तेव्हा आता प्रिया म्हणते, नाही पण मला पिझ्झा बर्गर वगैरे खायचं आहे, ही भाजी मी खाणार नाही। तेव्हा आता पूर्ण आजीने हा घास हातातच घेतलेला असतो, पण आता इकडे प्रिया चिडचिड करत असते। तर पूर्णाईला खूप वाईट वाटत असतं। पूर्णाई म्हणते, रोजच जेवताना कटकट असते, त्यापेक्षा न जेवलेलं बरं। जेवण जर कधी पोटात गेलं तर तेही पचणार नाही, त्यापेक्षा न जेवलेलं बरं। तेव्हा आता पूर्णाई त्यांच्या तो हातातला घास घेतात आणि परत खाली ठेवतात। हे पाहून आता सगळ्यांना वाईट वाटतं, तर सायलीला जास्त वाईट वाटतं। तर आता सायली प्रियाला टेबलवर वाढून देते आणि म्हणते, हे बघ प्रिया, मला आहे ना माझ्या घरच्या लोकांची मनं दुखावलेली मला अजिबात आवडणार नाही। तुझ्यामुळे रोज कटकट होते जेवताना। तुला जेवायचं नसेल ना तर तू सगळं सरळ ताट वाढून घे आणि तुझ्या रूममध्ये जेवत जा रोज, असं म्हणून आता सायली प्रियाची खूप बेइज्जती करत असते सगळ्यांसमोर। पण मात्र प्रिया म्हणते, आई तुम्ही काहीच बोलणार नाही का। तेव्हा आता सगळेजण शांत बसलेले असतात, कारण प्रियामुळे रोज कटकट कटकट चालू असते म्हणून। पूर्णाई ना कल्पना कोणीच बोलत नाही, ना अस्मिता बोलते प्रियाच्या बाजूने, कोणीच बोलत नाही। तेव्हा आता सायलीने ताट वाढून घेतलेलं असतं, तिचा हात धरते आणि फरफटत तिला आता तिच्या रूममध्ये नेते आणि म्हणते, हे घे तुझं ताट आणि दरवाजा लावून तुला काय घोळ घालायचं आहे तुझ्या रूममध्ये तू घाल, जेवण कर का नको कर, बाहेर मागवायचं असेल तर बाहेरून मागव, पण घरामध्ये माझ्या माणसांना मला त्रास दिलेला अजिबात आवडत नाही। तुझ्यामुळे रोज कटकट होते प्रिया। तर आता प्रियाला सायलीचा खूप राग आलेला असतो। सगळ्यांना सायली कशी काय आवडायला लागली, आता मी कितीही चांगलं केलं तरी माझी बाजू कोणीच घेत नाही, सगळेजण सायलीचेच वावा करत असतात। तेव्हा आता प्रिया गपगुमान खाते, तर पूर्णाई आता तसेच जेवण नाही करत, काही नाही, तसेच रूममध्ये निघून जातात। तर प्रिया आता पूर्णाईच्या रूममध्ये जाते आणि पूर्णाई तन्वीला म्हणते, तन्वी माझी काठी दे ग जरा, उभी आहे तर दे मला काठी। आता तन्वीला खूप राग आलेला असतो ऑलरेडी जेवणाच्या टायमाचा। तेव्हा आता तन्वी तर पूर्ण आईवरच राग काढते। तेव्हा आता ती काठी हातामध्ये घेते, तर हातात घेत असताना ते टेबलावरून तिचा पूर्ण आजीचा जो काचेचा बॉक्स असतो तो जोरात खाली पाडते, म्हणजे तो एकदम फेवरेट असतो पूर्ण आजीचा, आणि ती पूर्ण आजी देखताच खाली पाडते। तर आता जोरात आवाज होतो। तेव्हा आता पूर्णाई म्हणते, तन्वी काय करते, तुला समजतं तरी आहे का। तेव्हा आता तन्वी म्हणते, पूर्णाई तुम्हाला काठी देते आहे मी, तुम्हीच तर सांगितलं मला की काठी दे। तेव्हा पूर्णाई म्हणते, अगं मग व्यवस्थित बघून दे ना, तू माझा बॉक्स का पाडला, माझा फेवरेट बॉक्स होता तो। तेव्हा आता प्रिया म्हणते, हो पूर्णाई तुमचा फेवरेट बॉक्स होता, पण मी मुद्दाम केलं का, तुम्हीच मला काठी द्यायला सांगितली ना। तेव्हा आता हा आवाज ऐकून सगळेजण आता गोळा होतात, पूर्णाईच्या रूममध्ये सगळेजण जमा होतात। तर आता सायली चांगलीच आता प्रियाची कैची पकडणार आहे, कारण प्रियाची चांगलीच उतरवणार आहे। प्रियामुळे आता आज पूर्ण आजीला खूपच त्रास झालेला असतो, हा पूर्ण आईला सुद्धा दिसलेला असतो। तर आता सगळेजण प्रियामुळे नाराज झालेले असतात। तर आता प्रियाची काय शाळा घेणार सायली, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।